तर लोणावळ्यामध्ये पावसाची तुफान बॅटिंग सध्या सुरू आहे। इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा मोठी वाढ झाली आहे। कार्ला मळवली या परिसरातील अनेक रस्ते सुद्धा पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे। नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान सुद्धा झालंय। तालुक्यामध्ये जोरदार अतिवृष्टी होत आहे आणि त्याचाच फटका या ठिकाणी लोणावळा शहरातील ग्रामीण भागामध्ये बसत आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं माझ्या मागे या ठिकाणी पूर्णपणे पाणीच पाणी आहे। देवले रस्त्यावरती आपण जर या ठिकाणी पाहिलं तर पूर्णपणे लोक या रस्त्यावर आपल्या घराच्या बाहेर निघू शकत नाही अशा प्रकारचं पाणी या ठिकाणी झालं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये 2 ते 2.5 किलोमीटरपर्यंत या ठिकाणी पाणी असल्यामुळे नागरिकांची आता या ठिकाणी गैरसोय होते। पण एकूणच मावळ तालुक्यामधील असणाऱ्या लोणावळा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होतच असते। पण यंदाच्या वेळेस खरोखर मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि पावसाळ्यापूर्वी कामं न केल्यामुळे हा फटका या ठिकाणच्या नागरिकांना बसत असल्याचा देखील आरोप या ठिकाणचे नागरिक करत आहेत। खरं तर मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, पण आता यांनी जायचं कसं बाहेर, कामावर कसं जायचं, कॉलेजमध्ये कसं जायचं हा देखील प्रश्न आता समोर आलेला आहे। वडारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, लोणावळा। कॉलेजला आहे त्या साईडला पाऊस पडत नाही जास्त, पण आमच्या साईडला एवढा पाऊस आहे की आम्हाला कमरेइतक्या पाण्यात जावं लागत आहे। त्यामुळे आम्हाला जीवावर बेतून आम्हाला रेल्वे ट्रॅकनी चालत यावं लागतं आहे। यासाठी प्रशासनाने खरंच आमची गैरसोयीची मागणी आमची पूर्ण करावी।